नमस्कार, हॅपी संडे. मी आज बनवते चिकन, आमचं वराडी चिकन. तर हा कांदा, लसूण, आणि टोमॅटो मी सर्व भाजून घेतले. सुक्कं नारळ टाकलं आहे आणि सगळं वाटण त्याच्यामध्ये भाजून घेतलं आहे आणि ते आता मिक्सरला लावणार. छान असं मस्तच खरपूस छान भाजलं आहे. कांदा, लसूण, अद्रक, टोमॅटो आणि सुकं नारळ, धने, जिरे वगैरे सर्व टाकून आणि आता ते छान भाजले गेले ना. आता मिक्सरला लावून त्याचं बारीक वाटण करणार. आणि इकडे आता मी तेल ठेवलं आहे. 2 चमचे तेल टाकते. फोडणीसाठी चिकन मी शिजवून घेतलं आहे, हळद, मीठ, तिखट टाकून त्याच्यामध्ये. आणि हे सर्व मसाला, घरचा मसाला, तिखट, लाल, हळद, धना पावडर, तेजपत्ता, कोथिंबीर. तेजपत्ता पहिले टाकायचा तेल गरम झाल्यानंतर. छान असा सुगंध येतो. आणि हे मी वाटण करून घेतलं आहे सर्व मिक्सरला. आणि किती हवं आहे तेवढं तुम्हाला बनवण्याच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये. मी आता 2 स्पून टाकले आणि पुन्हा 1 टाकते. किती पातळ आणि किती घट्टसर हवं आहे तुम्हाला त्याप्रमाणे. आणि अर्धं वाटण नेहमी मी थोडं दुसरं काही बनवायचं असेल त्याच्यासाठी ठेवते. आणि मसाला छान असा परतून घ्यायचा आहे लाल. आणि त्याच्यात सर्व हे मसाले टाकायचे. धना पावडर, हळद, लाल तिखट आणि आमचं घरचं जो मसाला तयार केलेला असतो तो मसाला. आणि काश्मीरी लाल मिरची पावडर फक्त कलर येण्यासाठी टाकते मी थोडी. आणि मला वाटतं फोडणीला देताना कोथिंबीर घातली ना तर खूप छान सुगंध येतो भाजीला आणि छान पण लागते टेस्टला. आणि हे सर्व हळद, मीठ टाकून मी 5 या 10 मिनटात फक्त ते वाफून घेतलेलं आहे. जास्त काही चिकनला शिजवण्याची गरज नाही. ते वाफेवर अगदी 5 मिनटात पण शिजतो. तर एक फक्त वाफेवरती मी काढलं आहे. आणि छान असा मसाला आता छान लालसर झाला आहे बघा. तेल पण सुटलं आहे मसाल्याला छान. आणि वरतून थोडा गरम मसाला कुबलचा टाकते मी, थोडंसं 1 स्पून. छान असा सुगंध येतो. आणि हे सर्व आता चिकन टाकते त्याच्यामध्ये मी शिजलेलं. आणि छान परतून घेऊया. आणि चवीनुसार मीठ तुम्हाला हवं आहे तसं स्वादानुसार तुम्ही मीठ टाका त्याच्यात. आणि किती पाणी हवं आहे तुम्हाला ते तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता. रस्सा हवा असेल किंवा ड्राय असेल, सुक्का असेल तरी पण तसं पण ठेवू शकता. तर छान असं चिकन त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचं छान. आणि हवं तेवढं त्याला त्या मसाल्याच्या भांड्यातच पाणी टाकून सर्व धुवून मी त्याच्यामध्येच टाकते. ते कितपत तेवढं रस्सा हवा आहे त्याप्रमाणे पाणी. आणि छान असं त्याला उकळ काढायची. 5-10 मिनटं उकळलं छान तर्री येते त्याला. झणझणीत असं चिकन, आमचं चिकन झणझणीतच असतं एकदम छान वराडी चिकन. आणि वरतून कोथिंबीर घालते. आणि कस्तुरी मेथी मी नंतर टाकते वरनं. आणि त्याला एक वाफ येऊ द्यायची चांगली छान अशी. हे बघा मस्त असं उकळलं आहे छान. असं तर्री आली बघा किती छान. हा, तोंडाला पाणी आलं की नाही. किती छान एकदम झणझणीत वराडी चिकन छान. थोडी कस्तुरी मेथी टाकली मी त्याच्यामध्ये, वरतून दिसते बघा बारीक बारीक. तर छान टेस्ट लागते कस्तुरी मेथीने. तुम्ही पण नक्की टाका. आणि छान असं आपलं आता की चिकन मस्त तयार झालेलं आहे. आणि आता मी बघा वाटीत काढते, दाखवते बघ तुम्हाला. किती छान कलर आला आहे बघा, मस्त झणझणीत. आहा, एकदम रस्सा पण काय झाला आहे सही. बघा छान ना, किती छान. तर्री पण मस्त आली आहे. आणि आता मी हे बघा ताट वाढलं आहे. चपाती, चिकन, आमचं वराडी चिकन हे आमच्या वराडच्या पद्धतीने. आणि किती छान कलर दिसतोय की नाही बघा. आणि भात, कांदा आणि लिंबू असं छान. या चला सर्वजण जेवायला. आणि आवडल्यास नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुम्ही सबस्क्राईब करत नाही हो चॅनलला, नक्की करा सबस्क्राईब. हे बघा छान असं चिकन